बडनेरा येथील जुन्या बायपास मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर सुमारे 10 वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे अखेर शनिवारी लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूरहून ऑनलाईन उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा पार पडला. बडनेराचे आमदार रवी राणा व माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते उड्डाणपूल जनतेसाठी खुला करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे रेल्वे प्रशासनाने काढलेल्या व आमदार रवी राणा यांनी काढलेल्या 2 वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिकेची खमंग चर्चा. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील आणि बच्चू कडू यांनी पाठ फिरवली, तर भाजपचे काही स्थानिक नेते सोडले तर इतर नेत्यांनीही या कार्यक्रमाला दांडी मारल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. माझ्या अधिकाऱ्यांनी, ज्या बडनेरा वासियांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी, कामगारांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानेन. आणि सगळ्यांच्या मनामध्ये आतुरता आहे की या फ्लायओव्हरमध्ये जर एखादा ॲम्ब्युलन्स, तर हुसेनजींना मी सांगितलं आहे की या फ्लायओव्हरसोबत अंडरपाससुद्धा मंजूर आहे. जसा फ्लायओव्हर चालू झाला 8 दिवसाच्या अंदर अंडरपासचं काम चालू झालं पाहिजे. 8 दिवसामध्ये अंडरपासचं काम चालू करून त्या ठिकाणी सगळ्यांनी डोक्यामध्ये ठेवा, या ठिकाणी मशानभूमी आहे. अनेक ठिकाणी ग्रामीण भागातले लोक पैदल जातात, अनेक लोक सायकलनी जातात, रिक्षानी जातात, शाळेमध्ये जाणारे मुलं जातात, ॲम्ब्युलन्स मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये न्यायची गरज पडते. या सगळ्यांसाठी येणाऱ्या काळामध्ये अंडरपाससुद्धा जनतेच्या सेवेसाठी सुरू होईल. या 65 कोटीमध्ये अंडरपाससुद्धा मंजूर झालेला आहे. म्हणून कोणी मनामध्ये ठेवू नका किशोर भाऊ, तो ब्रिज लहान असल्यामुळे अनेक ॲक्सिडेंट होतात. त्या ब्रिजला आपण 4 लेन करताय, त्या ठिकाणी काम सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणून तो सुद्धा जवळपास 125 कोटी रुपयाचा ब्रिज हा सुद्धा लवकरच जनतेच्या सेवेमध्ये आपण पूर्ण करताय. आताच नवनीत राणे सांगितलं, एअरपोर्ट सुरू झालं, पायलट ट्रेनिंग स्कूल सुद्धा त्या ठिकाणी लवकर सुरू होत आहे. रेल्वे वॅगन फॅक्टरी सुद्धा बडनेरामध्ये सुरू झालेली आहे. अनेक लोक त्या ठिकाणी काम करतात. आज जर तुम्ही पाहिलं की कोंडेश्वर मंदिराचं महादेव मंदिर जे आहे, महादेव भगवंताचं मंदिर, त्याच्यासाठी 30 कोटी रुपये आपण जे मंजूर केले त्याचं 90% काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. कोंडेश्वर रोडवरच बुद्धभूमीसाठी 10 एकर जागा आपण दिली आणि 10 एकर जागेमध्ये 25 कोटी रुपयाचा प्रस्ताव तिथे सुद्धा मंजूर केलेला आहे. 51 फूट उंच भगवान गौतम बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी आपण बसवणार आहे. त्या ठिकाणी प्रशासकीय मोठं अभ्यासिका उभी करणार आहे. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्या विहाराचं मोठ्या प्रमाणात तिथे बांधकाम करणार आहे. मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी त्या ठिकाणी करणार आहे. म्हणजे आज तुम्ही सांगा की 10 एकर जागा बुद्धभूमीसाठी देणारा या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिला आमदार आहे तो म्हणजे रवी राणा. आणि त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केला. तिथं जर तुम्ही पाहिलं तर काम सुद्धा कांबळेताई तिथे चालू आहे, डोंगरेताई त्या ठिकाणी काम सुद्धा जोरात चालू झालेलं आहे. आज तुम्ही पाहिलं की गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवर खूप राजकारण चालू आहे. राजकारण करणाऱ्यांना माझी सल्ला आहे की जिथून तुमचा विचार खतम होते तिथून रवी राणाचा विचार सुरू होते. म्हणून काही तुम्ही प्रयत्न करू नका. कालच मुख्यमंत्र्यांची सही घेऊन जे फॉरेस्टचा थोडासा विषय राहिला होता तो इथून आरओपी पासून डीओपी पासून मुख्यमंत्र्यांची सही घेतली आणि कालच पूर्ण फाईल घेऊन आणून नागपूरच्या आपले CCF ऑफिस जे आहे नागपूरचं, जे आपलं नोडल ऑफिसर आहे त्या ऑफिसमध्ये आपण त्या ठिकाणी सबमिट सुद्धा केलेली आहे. म्हणून काळजी करू नका. हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 30 एकर जागेमध्ये बडनेरामध्येच होईल. 1600 कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आहे. 403 कोटी रुपये आलेले आहे. जो पेशंट येईल त्याचा इलाज त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणी अनेक लोकांना रोजगार मिळेल, अनेक महिलांना रोजगार मिळेल. म्हणून किती यांनी जर भाषण दिले त्या सभागृहामध्ये, किती बोंबलले, तरी एक लक्षात ठेवा, कायद्याला धरून, नियमाला धरून
त्या ठिकाणी सगळ्या मान्यता आपण प्राप्त केलेल्या आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भूमिपूजन केलेलं आहे आणि नवनीत राणांच्या प्रयत्नाने ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी जास्त प्रयत्न ते केल्यापेक्षा अमरावतीच्या आमदारांना माझं म्हणणं आहे, तुमच्याकडनं मेडिकल कॉलेज शहरामध्ये आणणं होत नसेल तर मला एक निवेदन द्या तुम्ही, मी तुम्हाला अमरावती मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणून देतो. मेलघाटमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची गरज आहे. अचलपूरमध्ये 2-2 आमदार जर म्हणत असेल तिथं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहिजे नितीन भाऊ, तर मी तुम्हाला सांगतो या मंचावर मी त्यांना दिल्लीला घेऊन जाईन आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अचलपूरमध्ये सुद्धा आणून दाखवीन. कारण की आज आपल्याला जर तिथे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणायचं आहे तर नवीन प्रयत्न झाले पाहिजे. एखादं जर झालं असेल त्याला विरोध केल्यापेक्षा तुम्हाला जो विकास तिथे लागत असेल तो सुद्धा करण्यासाठी या जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून रवी राणा तुमच्यासोबत उभा आहे. रिस्पेक्टेड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आणि या क्षेत्राचे पालकमंत्री बावनकुळे साहेब हे सगळे लाईव्ह आहे नागपूरवरनं आणि तिथून ते लोकार्पणीचं करणार आहे पुलाचं. जे आढावा होता, ट्रेनचे जे फाटक लागत होता ते लागलं नाही पाहिजे, कोणाचा ऍक्सिडेंट नाही झालं पाहिजे आणि जुनी वस्ती नई वस्ती लागून आहे आणि इथून पूर्ण बंडेरा पट्ट्यात हेवी ट्रॅफिक सुरू होते, त्या सगळे लोकांचे ट्रॅफिक मुक्त झाला पाहिजे. त्याच्यासाठी हा जे ब्रिज आहे, फ्लायओव्हर आहे, आज सगळ्यात मोठा वरदान आहे. या प्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, डॉक्टर नितीन धांडे, उपमहापौर सचिन भेंडे, मिनी महापौर किशोर जाधव, गटनेते नाना आमले, नगरसेवक अजय जयस्वाल, महिला व बालकल्याण समिती सदस्य रजनीताई डोंगरे, नगरसेविका गौरी मेघवानी आदी मान्यवर उपस्थित होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर बडनेरा व परिसरातील नागरिकांचा अनेक वर्षाचा वाहतूक समस्येचे निराकरण झाले असून आता वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.